स्वामींचे "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे शब्द आपल्या आयुष्याला आधार देतात. श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी कशी साजरी करावी, अभिषेक कसा करावा, या दिवशी कोणती विशेष मंत्र साधना करावी, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. सकाळी लवकर उठून स्नान उरकल्यानंतर देव्हाऱ्यात प्रसन्न वातावरणात स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करावा. अभिषेक करताना या स्तोत्रांचं पठण करावे. गणपती अथर्वशीर्ष पुरुष सूक्तम आणि श्री सूक्तम प्रत्येकी एक वेळ, पवमान सूक्तम आणि रामरक्षेच्या 9 ओव्या. अभिषेकानंतर मूर्ती स्वच्छ पुसून तिला केशर मिश्रित अष्टगंध आणि हिना अत्तर लावावे. स्वामींना अत्तराचा सुगंध खूप प्रिय आहे. त्यानंतर सुती किंवा रेशमी वस्त्र अर्पण करून फुलांचा ताजा हार, चाफ्याची फूल अर्पण करा. स्वामींच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. हा दिवा शक्य असल्यास दिवसभर अखंड तेवत ठेवावा. त्यानंतर शांत चित्ताने श्री स्वामी चरित्र सारामृत 21 अध्यायांचे मनोभावे पारायण करावे. हे वाचताना स्वामींच्या लीलांचं स्मरण करावे व आपल्या सर्व संकटांचं निवारण करण्यासाठी किमान 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 11 मारी जप करावा. मार ओढताना प्रत्येक मण्यासोबत स्वामींचं रूप डोळ्यासमोर आणावे. तसेच स्वामींना जे प्रिय आहे त्याचा नैवेद्य दाखवावा. बेसन लाडू, पुरणपोळी किंवा शिरा, घेवड्याची भाजी आणि वरण भाताचा सात्विक नैवेद्य. नैवेद्य दाखवताना त्यात तुळशीचे पान आवर्जून ठेवावे. सकाळी आणि संध्याकाळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन स्वामींची आरती करावी. शक्य असल्यास जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात किंवा मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि तिथल्या सामूहिक प्रार्थनेत सहभागी व्हावे. स्वामी नेहमी सांगतात की भुकेल्याला अन्न देणं हीच खरी भक्ती आहे. या दिवशी कोणीही गरजू किंवा गरीब व्यक्ती दारात आल्यास त्याला रिकाम्या हाती पाठवू नका. अन्नदान करा किंवा एखादा प्राणी भुकेलेला असेल तर त्यांनाही अन्न द्यावे. सेवा करताना माझे स्वामी माझ्या घरी आहेत आणि मी त्यांच्यासाठी हे करत आहे या भावनेतून करा. तुमची श्रद्धा जितकी प्रबळ असेल तितका स्वामींचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.